कधी काळी हजारो लोक राहायचे, प्रगत रस्ते, सोन्याची संपत्ती, मजबूत राजवाडे. पण आज त्या शहराचं नाव फक्त पुस्तकांमध्ये उरलेलं आहे. जगात अशी 5 शहरे आहेत जी अस्तित्वात होती, याचे पुरावे आहेत, पण आजपर्यंत ती सापडलेली नाहीत. नमस्कार मित्रांनो, तुम्ही पाहताय मिस्टेरियस मराठी. आज आपण जाणून घेणार आहोत जगातील 5 अशा रहस्यांबद्दल ज्यांचा उल्लेख इतिहासात, प्राचीन ग्रंथांमध्ये आणि प्रवाशांच्या नोंदीमध्ये आहे, पण ती शहरे आजपर्यंत कुणाला सापडली नाहीत. आता पहिलं म्हणजे अल डोरॅडो, म्हणजे सोन्याचं शहर. स्पॅनिश प्रवाशांच्या मते हे शहर इतकं श्रीमंत होतं की रस्ते सोन्याचे, राजवाडे सोन्याचे मडवलेले, राजा सोन्याच्या पावडरने शरीर झाकायचा. 1500 ते 1700च्या काळामध्ये हजारो लोक अल डोरॅडोला शोधायला गेले, पण अनेक लोक जंगलात हरवले, काही मारले गेले आणि शहर आजही ॲमेझॉन जंगलात कुठेतरी दडलेलं असावं असं मानलं जातं. आजपर्यंत अल डोरॅडोचा ठोस पुरावा नाही, पण शोध सुरू आहे. त्यानंतर अटलांटिसचा उल्लेख ग्रीक तत्त्वज्ञ प्लाटोने केला होता. त्यांच्यामध्ये अटलांटिस अत्यंत प्रगत शहर होतं. विज्ञान, ऊर्जा आणि स्थापत्यकलेमध्ये पुढे होतं. एका रात्रीत भूकंप किंवा सुनामीमुळे समुद्रात बुडालं. काही संशोधक म्हणतात की अटलांटिस आजही अटलांटिक ओशनच्या खोलात आहे. नासा आणि काही सोनार इमेजच्या मदतीखाली समुद्राखाली सिटी लाईक स्ट्रक्चर दिसल्याचं सांगितलं जातं, पण अजून ठोस पुरावा मिळालेला नाही. त्यानंतर शंबळा हे शहर फक्त भारतातच नाही तर तिबेट, मंगोलिया आणि चीनच्या ग्रंथामध्ये सुद्धा सापडतं. शंबळाबद्दल सांगितलं जातं की ते आध्यात्मिक ऊर्जेचं केंद्र आहे. तिथे अत्यंत प्रगत ज्ञान आहे. सामान्य माणूस तिथे पोहोचू शकत नाही. अनेक बौद्ध साधूंनी सांगितलं की शंबळा नकाशावरती नाही तर चेतनेत आहे. आजही काही लोक मानतात की शंबळा हिमालयन रिजनमध्ये कुठेतरी हिडन डायमेन्शनमध्ये आहे. त्यानंतर ब्रिटिश संशोधक पेरी फॉकवेट यांनी ॲमेझॉन जंगलामध्ये एका प्रगत शहराचा उल्लेख केला, सिटी ऑफ झेड. त्यांच्या मते ॲमेझॉनमध्ये प्राचीन प्रगत संस्कृती होती. शहर नियोजनबद्ध होतं, हजारो लोक राहत होते. 1925मध्ये पेरी फॉकेट सिटी ऑफ झेड शोधायला निघाले आणि तो कधीच परत आलेला नाही. आजही त्यांचं नशीब आणि ते शहर दोन्ही मोठं रहस्य आहे. त्यानंतर भारतीय पुराणांमध्ये कुशावर्त नावाचं शहर सांगितलं गेलं. हे शहर इतकं प्रगत होतं की जलव्यवस्था, संरक्षण व्यवस्था आणि विशाल बाजारपेठा. काही अभ्यासक मानतात की हे शहर पश्चिम भारतात समुद्राजवळ होतं आणि नैसर्गिक आपत्तीमध्ये नष्ट झालं. द्वारकेसारखीच कुशावर्तसुद्धा अजून पूर्णपणे सापडली नाही. मित्रांनो, ही फक्त शहरे नाही तर ही कथा नाही. त्याचे उल्लेख इतिहासात, प्रवाशांच्या नोंदींमध्ये आणि वैज्ञानिक संशोधनामध्ये आहेत. कदाचित ही शहरं जंगलात गाडलेली आहेत, समुद्राखाली झोपलेली आहेत किंवा अजून शोधल्या जाण्याची वाट पाहत आहेत. तुम्हाला काय वाटतं कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.